गुड इव्हनिंग इंडिया. तुम्ही कधी विचार केलाय की एक एंटरप्रेन्योर खरं तर करतो काय? तो वर्षानुवर्ष आपल्या आयडियावर गुपचूप काम करत असतो. आपल्या बिझनेसच्या छोट्याशा छोट्या डिटेल्स रचतो. मग हळूहळू एक एक करून आपल्या कामाने एका मोठ्या बदलाचा पाया उभारतो. एक चांगला स्टार्टअप फाउंडर आपल्या न सुटणाऱ्या समस्यांचे काही ना काही उपाय शोधतोच आणि आपल्या आयडियाने देशाच्या प्रगतीचा नवीन अध्याय लिहितो. तर तयार व्हा भारताच्या नव्या एंटरप्रेन्योरला भेटायला, ज्यांच्या आयडिया यंग इंडियाला विकसित भारताच्या दिशेने नेत आहेत. भारताच्या स्वतःच्या स्टार्टअप मंचावर आयडियाबाज. आयडिया तुमची, पैसे आमचे. तर चला बोलूया आपल्या इन्व्हेस्टिंग टायटन्सना. स्वागत करा अवॉर्ड विनिंग जर्नलिस्ट आणि एंटरप्रेन्योर शी द पीपल आणि गायत्रीची फाउंडर शैली चोपडा. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा इंदोर पासून अमेरिकेपर्यंत बिझनेसचे पारखी, सिरियल इन्व्हेस्टर, व्हीसी फ्रॉम वॉशिंग्टन DC संदेश शारदा. लिबर्टी शूजचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनुपम बन्सल. युगांपूर्वीच्या आयुर्वेदाच्या ज्ञानाला मॉडर्न बिझनेस बरोबर जोडून लाखो घरांपर्यंत पोहोचवणारे यंग एंटरप्रेन्योर्सचे फेवरेट अर्जुन वैद्य यांचं. तर टायटन्स आयडियाबाजच्या मंचावर आज आम्ही तुम्हाला एका अशा व्यक्तीला भेटवणार आहोत जो कोणी सामान्य माणूस नाहीये, तर एक जिनियस आहे. यांनी देशासाठी आकाशाचा रस्ता बनवला. इनोव्हेशन वर्ल्ड मध्ये यांच्याबद्दल एक म्हण प्रसिद्ध आहे की जमिनीपासून आकाशापर्यंत प्रत्येक प्रवास सत्याने शक्य आहे. तर स्वागत करा एका अशा विजनरीचं जे भारताच्या भविष्याला अंतराळाच्या उंचीपर्यंत पोहोचवत आहेत. भारताचे आपले इलॉन मस्क, आयडियाबाजचे एक्सपर्ट मेंटॉर, IIT मद्रासचे प्रोफेसर सत्या चक्रवर्ती. Welcome to the show, sir. Welcome to the show. वेलकम. Welcome, sir. प्रोफेसर, वेलकम टू आवर शो. Thank you. वी आर व्हेरी ग्लॅड टू हॅव यू हिअर. तुम्ही तुमच्या एरिया ऑफ एक्सपर्टीज बद्दल आम्हाला काही सांगा. I'm actually an aerospace engineer by training as well as a professor at IIT Madras. My claim to fame, if I can say so, is I'm actually a founder of the E-Plane company that is making air taxis. I'm also a co-founder and advisor to Agnikul Cosmos, the 3D printed rocket company. Galaxy, the Earth observation satellite company. Future Hyperloop, evidently Hyperloop. X2 Fuels that converts waste to crude oil, and advisor to few other startups. We are very happy to have you here, sir. Please have a seat. तर तुम्ही सगळे तयार आहात आमच्या पुढच्या आयडियाबाजला भेटायला? चला बोलूया आपल्या पहिल्या आयडियाबाजला. हे बघा, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की खुर्चीवर बसायला किती मेहनत करावी लागते. आता एखाद्या ऑफिसरच्या खुर्चीवर बसायचं असेल तर UPSC एक्झाम द्यावी लागते, इंटरव्ह्यूज द्यावे लागतात. मंत्र्याच्या खुर्चीवर बसायला लाखो लोकांकडून वोट्स घ्यावे लागतात. आणि आमच्या टायटन्सच्या खुर्चीवर बसायला करोडो रुपये आणि बिझनेस अॅक्युमेंट पाहिजे असतं. पण आपले दोन आयडियाबाज प्रत्येकासाठी खुर्चीवर बसणं आणि उठणं एकदम सोपं करणार आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा हैदराबादचे संचित झुंझुनवाला आणि शिमोगाचे मनोज कुमार आर्कोचं. नमस्कार टायटन्स, मी संचित आहे. हे माझे को फाउंडर मनोज. नमस्कार टायटन्स. आज आम्ही आलो आहे एका अशा प्रॉब्लेमबद्दल बोलायला जो प्रॉब्लेम प्रत्येकाने आपापल्या घरात पाहिलेला असेल. टायटन्स, जेव्हा एक मूल मोठं होतं त्याचे पॅरेंट्स त्याच्यासाठी एक वॉकर घेऊन येतात. थोडा अजून मोठा झाला की त्याच्यासाठी एक्स्ट्रा चाकांची सायकल येते. पूर्ण पेशन्स आणि तयारीने त्याची मदत केली जाते, म्हणजे तो त्याच्या पायांवर उभा राहील, चालू शकेल, धावू शकेल. पण तेच पेरेंट्स वयाच्या अशा टप्प्यावर येतात जेव्हा त्यांच्यासाठी हिंडणं फिरणं, चालणं फिरणं किंवा मग उठणं बसणं खूप अवघड होतं. तेव्हा आपण काय करतो? टायटन्स, आम्ही अनेकदा असं पाहिलंय की एका वयानंतर रेग्युलर चेअरमधून उठणं बसणं काही लोकांसाठी फार त्रासदायक होतं बघा.
बसण्या उठण्याच्या त्रासाला टेक्निकल लँग्वेजमध्ये आम्ही सिट टू स्टँड किंवा STS असं म्हणतो. विशेषतः जर एखादा वृद्ध एखाद्या आजारातून किंवा सर्जरीतून रिकवर होत असेल तर त्यांना ही बेसिक ऍक्टिव्हिटी परफॉर्म करायला खूप जास्त त्रासाचा आणि रिस्कचा सामना करावा लागतो. आज आपल्या देशामध्ये 12 करोड लोक असे आहेत ज्यांचं वय 60 वर्षांच्या वर आहे आणि हा आकडा 2031 पर्यंत 20 करोड पर्यंत जाणार आहे. म्हातार तर एक दिवस सगळ्यांना व्हायचंच आहे, पण त्या म्हातारपणाबरोबरच या त्रासाचा सामना करायला लागणं हे गरजेचं नाही. या प्रॉब्लेमचं सोल्युशन आम्ही घेऊन आलो आहोत विथ स्टँड ॲट इज चेअर. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सने डेव्हलप केलेली स्टँड ॲट इज एक अशी खुर्ची आहे जी पॅसिव्हली कोणत्याही मोटर, इलेक्ट्रिसिटी, सेन्सर्स किंवा बॅटरी शिवाय तुमची उठण्या व बसण्यात संपूर्णपणे कोणत्याही गैरसोय किंवा रिस्क शिवाय मदत करू शकते. स्टँड ॲट इज इतकी कन्व्हिनियंट आहे की तुम्ही त्याला आपल्या ऑफिसेस, आपल्या घरामध्ये तर यूज करू शकता. त्याचबरोबर यांना पब्लिक प्लेसमध्ये जसं की एअरपोर्ट, बस स्टेशन्स, मेट्रो स्टेशन्स, हॉस्पिटल्स, हॉटेल्स इतकंच नव्हे तर वॉशरूम मध्येही याचा वापर होऊ शकतो. स्टँड ॲट इज फक्त एक खुर्ची नाही, एक माध्यम आहे आपल्या वयोवृद्धांना प्रतिष्ठेसह उठण्या बसण्याच्या एका बेसिकशा ऍक्टिव्हिटीची संधी देण्याचा. स्टँड ॲट इज चेअरला भारताच्या प्रत्येक घराचा हिस्सा बनवण्यासाठी आम्ही तुमच्याकडे मागायला आलो आहोत 3 करोड कन्व्हर्टेबल इन्स्ट्रुमेंटच्या बदली. तर टायटन्स, आमच्या स्टँड ॲट इजच्या या मिशनमध्ये तुम्ही आम्हाला साथ देणार का? तुम्हाला ही युनिक खुर्ची बनवण्याची आयडिया आली कुठून? सुरुवात होते एका रिसर्च प्रोजेक्टने. 2013 मध्ये काही फिजिओथेरपिस्ट, ऑर्थोपेडिक्स, जेरियाट्रिक्स एकत्र आले आणि त्यांनी या स्टॅटिस्टिकला समोर ठेवलं की आज आपल्या देशामध्ये एकूण 12 करोड असे लोक आहेत ज्यांचं वय 60 वर्षांच्या वर आहे. त्या पॉप्युलेशनला सपोर्ट करण्यासाठी काही बेसिक असे इन्फ्रास्ट्रक्चर चेंजेस हवेत. ज्यातला एक प्रॉब्लेम तोच आहे उठण्या आणि बसण्याचा. आणि इथे आमचे प्रोफेसर आनंद सुरेश जे आहेत त्यांच्या माध्यमातून हे प्रॉडक्ट आलं. The inspiration for this actually came from this, what we call a tin lid. So this is something that people sell mint in it. So it has a very interesting shell. When you press on it, it becomes loose, and then when you actually do it from the underneath, it pops. It's a tic-tac, click-clack tin lid. So and if I push it down and press it here, it again goes up. आणि तिथूनच त्या स्प्रिंगचा जन्म झाला. त्याच्यानंतर 2020 मध्ये कमर्शियलाइज करण्यासाठी आम्हाला फार अवघड झालं. जेव्हा इन्व्हेस्टर्सकडे जायचो की ऑलमोस्ट त्यांनी मान्य केलं होतं की तुम्हाला इन्व्हेस्टमेंट दिलेली आहे, नंतर नाही मिळाली. Having a concept is one thing, writing a paper is one thing. To actually make a product, there's a lot of what we talk about valley of death. प्रॉब्लेम्सला फार जवळून पाहिले आम्ही. आम्ही पाहिलंय की ज्यांचं वय 90 पेक्षा जास्त होते त्यांच्या चेहऱ्यावर पाहूनच लक्षात यायचं की त्यांना बस एक सपोर्ट मिळाला पाहिजे. तुम्ही जर त्या सीटलाच उचलून वर आणलं, आम्ही अगदी त्याच गोष्टीचा प्रयत्न केला. जेव्हा तुम्ही खुर्ची डिझाईन करत होता तुम्हाला पण फार चॅलेंजेस आली असतील. हो नक्कीच. आमचं सर्वात मोठं चॅलेंज हे होतं की कारण या डिझाईनचं आमच्याकडे युटिलिटी पेटंट आहे. आमच्याकडे 2 पेटंट्स आहेत ऍक्च्युली. एक आहे कंप्लायंट हिंजसाठी जे कोणत्याही बॅटरी इलेक्ट्रिसिटी शिवाय याला पॉसिबल करतो आणि दुसरं हे आहे की जास्त कस्टमायझेबिलिटी शिवाय तुमच्यासाठी व माझ्यासाठी हे काम करतं. तर या 2 पेटंटचं डिझाईन होतं आमच्याकडे. पण त्या मॅन्युफॅक्चरिंगला स्ट्रीमलाईन करण्यासाठी आम्ही मागची 3 वर्ष लावली आहेत. म्हणजे त्या कॉम्पोनंट्सला जे दुसरीकडे कुठे प्रोड्यूस होत नाहीत आम्ही रिलायबली आणि रिपीटेबली प्रोड्यूस करू शकू. तर त्यामध्ये फार चॅलेंजेस येत होते ज्यांना आता आम्ही रिझॉल्व्ह केलंय. संदेशजी आणि शैली, तुम्ही दोघे या आणि एकदा ही खुर्ची ट्राय करून बघा. नक्कीच. येस, दिस इज कम्फर्टेबल. मला वाटते तुम्हाला सिनियर सिटीजन वालं फिलिंग येत असेल. तो तर मी आहेच की. वाव.
आता मला असं वाटतं प्रोडक्टच्या आत की तुम्ही हे एका कॉमन पर्पजसाठी बनवत आहात, नॉट रिअली फॉर मेडिकल कंडिशन्स. तर आता मी यूज केसमध्ये थोडं कन्फ्यूज होत आहे की ही घराच्या सेटिंगसाठी बनलेली आहे की एका मेडिकल कंडिशनसाठी बनलेली आहे. युज केस एक्सप्लेन करा की ही कुठे यूज कुठे व्हायला यूज हवी. होणार आहे? या ना इथे तर या. एक व्यक्ती होती जिच्याबरोबर आम्ही काम करत होतो. ती गेल्या 20 वर्षांपासून स्ट्रोकमधून रिकवर होत होती. त्यांनी जे काही म्हणजे फंक्शन्स रिकवर केले होते तिच्या एका बाजूला, तिने कसं उभं राहायचं आणि कसं बसायचं या सगळ्या पद्धती त्या परत शिकल्या. त्या फारच अननॅचरल होत्या आणि मोर इम्पॉर्टंटली त्या फार रिस्की होत्या. म्हणजे तुम्ही सगळे आलात पहिल्यांदा, तुमच्या मनामध्ये पण एक हेजिटेशन होतं. तुम्हाला ट्रेनिंग करावं लागतं, असं उठायचंय, असं बसायचंय. याचं युटिलायझेशन तुम्ही खूप चांगल्या प्रकारे, कारण तुम्हालाच ते वापरायचंय, कारण आमचं हेच ध्येय आहे. सर तुम्ही रेव्हेन्यू सांगा किती झालाय आतापर्यंत, की आता हे प्री स्टेज सर आता प्री रेव्हेन्यू आहोत आम्ही. आमचं आता सिडेस्को क्लास ए सर्टिफिकेशन फॉर अ मेडिकल डिव्हाइस रजिस्ट्रेशन आता आलं आहे. आता आम्ही अशा सुमारे 120 युनिट्स आमचं पायलट सुरू करत आहोत. सर तुम्ही 5 वर्षात आत्ता पायलट स्टेजला आला आहात, थोडी प्रोसेस लांबली नाही काही? सर आमचे 3 प्राइसिंग टियर आहेत. जो आमचा पहिला प्राइसिंग टियर आहे, जो असाच स्टँडर्ड इज स्क्वेअर ज्याला आम्ही म्हणतो, तो स्टार्ट होतो 18,000 रुपीजला आणि तसाच 25,000 रुपयांपर्यंत जातो. यात वेगवेगळे व्हेरियंट्स आहेत. याचा एक कमोड व्हेरियंट सुद्धा आहे जो तुम्ही तुमच्या वेस्टर्न कमोडला पण लावू शकता. सेकंड प्राइसिंग टियर 45,000 टू 55,000 रुपीच्या दरम्यान आहे आणि फायनल प्राइस टियर 95 ते 125,000 रुपीच्या दरम्यान आहे. सो दुसऱ्या प्राइसिंग टियर बरोबर आम्ही आता मार्केटमध्ये एंट्री करत आहोत, कारण आता आमच्याकडे त्याचे पेटंट रेडी आहेत. सर इतर 2 अजून प्रोसेसमध्ये आहेत आणि येत्या पुढच्या 2 महिन्यात प्रायोरिटी डेट्स आमच्याकडे येतील. याला आपण एव्हरीडे होम ॲज वेल ॲज पब्लिक प्लेसच्या हिशोबाने पाहतोय आणि इथे आम्ही बोलत आहोत वेल एस्टॅब्लिश डिस्ट्रीब्युटर्स जे भारतातील जवळपास 60 to 80% भारतात व्हीलचेअर्सच्या डील करतात आणि त्यांना सरकारी सबसिडी सुद्धा मिळालेल्या आहेत. तर अशा प्रकारे आम्ही मार्केटमध्ये एंट्री घेणार हे आहोत. एक इम्पॉर्टंट मार्केट आहे आणि मी पाहिलंय की तुमच्या करंट राऊंड मध्ये बायरॅकने ग्रँट दिली आहे, हो. सिद्धीने दिली आहे. आय मीन बायरॅकची ग्रँट मिळणं इज अ बिग प्लस. आम्हाला याआधी एक ग्रँट मिळाली आहे. ही बायरॅक कडून आम्हाला मिळालेली दुसरी ग्रँट दॅट्स आहे. व्हेरी गुड. किती पैसे रेज झालेत आतापर्यंत? आम्ही आतापर्यंत सगळे मिळून रेज केले आहेत 2 करोड रुपीज, ज्यातील अर्धे रफली आले आहेत ग्रँट म्हणून, त्यातील अर्धे बायरॅक कडून आले आहेत आणि उरलेले CSR ग्रँट म्हणून आणि या स्पेस मधील ऑर्गनायझेशन मधून. तर प्रोफेसर तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? What does it take for you to actually commercialize this as a consumer product? Does it require certification for that? Or will you simply get like a ISI, stamp from the BIS? If it's possible for you to do that, you should actually take that route and not look at it as a medical device at all. येस येस. आय अग्री. व्हेरी गुड सजेशन. या प्रकारच्या इनोव्हेशन आणि टेक्नॉलॉजीने भरलेल्या गोष्टी फक्त या मंचावरच होऊ शकतात. अँड फॉर दॅट वी रिअली थँक्यू व्हेरी मच प्रोफेसर, बिंग आवर मास्टर मेंटॉर. थँक्यू व्हेरी मच. चला याचबरोबर आपण मार्केट डिमांड पण घेऊन टाकूया. ऑडियन्स आता तुमची पाळी आहे. येस किंवा नोचं बटन दाबून आम्हाला सांगा की या प्रॉडक्टची तुम्हाला किती गरज आहे. तुमची वेळ सुरू होते आता. किती वाटते तुम्हाला? मला वाटतं 60-40. फिफ्टी 55% लोकांना वाटते की या खुर्चीची यांना गरज आहे आणि 45% लोकांना वाटते की याच्याशिवाय पण जीवन चालूच आहे. तुम्ही यांच्याबरोबर हँडशेक करणार का? मला प्राइस पॉईंटमध्ये थोडा इश्यू वाटला. ॲट दिस पॉईंट मला प्रॉडक्टमध्ये युटिलिटी दिसली. मास कस्टमायझेशनमध्ये थोडा प्रॉब्लेम आहे, पण प्राइस पॉईंटमुळे आज मी तुमच्याशी हात मिळवू शकत नाही. थँक्यू. ऍक्च्युली मला तुमच्या या इंडिया इनोव्हेशन मध्ये फार इंटरेस्ट आहे. मी फार इम्प्रेस्ड आहे की बायरॅकने तुम्हाला 2 ग्रँट्स दिले आहेत, म्हणजे त्यांची नजर फ्युचरवर आहे. त्यामुळे मला तुम्हाला एक ऑफर द्यायची आहे आणि माझी ऑफर आहे की तुमची जी अपेक्षा आहे, तुम्ही म्हणाला आहात 3 करोड वाया कन्व्हर्टेबल नोट 10% डिस्काउंटवर. मी 25 लाख इन्व्हेस्ट करू इच्छिते, पण मला 20% डिस्काउंटवर इन्व्हेस्ट करायचे आहे तुमच्या कन्व्हर्टेबल नोटवर. ही माझी ऑफर आहे. अनुपमजी तुम्ही? मला वाटतं की यूज केस फ्रॉम द प्राइस पॅरिटी थोडंसं कन्फ्युजन आहे. याच कारणामुळे मी आता तुमच्याशी हात नाही मिळवू शकणार. आय थिंक
आत्ता तुम्हाला पोझिशन करायचं आहे की तुम्हाला कोणत्या मार्केट सेगमेंटला टार्गेट करायचं आहे, म्हणून मी तुमच्याबरोबर हात मिळवू शकत नाही. थँक्यू. This is something that is very close to my heart, right? Because we are actually developing some solid technology which has a mass, application potential. I would like to actually offer 25 lakhs from one of my funds. वाव. I would actually go with Shailji. I think a 20% discount is actually what is very standard. 10% is on the lower side. येस येस. शैली आणि प्रोफेसर साहेबांनी 25-25 लाख म्हणजे 50 लाख कमिट केलेत एक कन्व्हर्टेबल राऊंडमध्ये, ज्यात 20% डिस्काउंट होईल ॲट व्हॅल्युएशन कॅप ऑफ 25 crores, विच मीन्स मिनिमम त्यांना त्यांच्या 25 लाखांसाठी 1% कंपनीमध्ये मिळेल इच. तर तुम्ही यांच्यासोबत हात मिळवणार का? येस. शुअर. येस. येस. चला मग यात. गुड लक. थँक्यू सर. थँक्यू.